हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लर्न फार्मा नॉलेज विथ ओमकार डी. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले आहे की इंट्रोडक्शन ऑफ डी फार्मसी म्हणजे आपला सिलेबस काय असतो, आपलं एक्झाम पॅटर्न, प्रॅक्टिकल, सेशनल, फायनल, ॲन्युअल पॅटर्ननुसार आपल्या परीक्षा घेतलेल्या जातात. या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत की डी फार्मसी इंट्रोडक्शन पार्ट 2. या इंट्रोडक्शन पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत इंडेक्समध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रॅक्टिकल. म्हणजे फार्मास्युटिक्स हा डी फार्मसी फर्स्ट इयरचा पहिलाच विषय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल्स आणि सिटिक्समध्ये काय काय असेल शिकण्यासाठी ते आपण बघू. सो फार्मास्युटिक्स थेअरीमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. सर्वप्रथम आपण कोर्स कोड काय आहे तो बघून घेऊ. कोर्स कोड आहे ER2011T. हा आपला फार्मास्युटिक्स थेअरीचा कोर्स कोड आहे. 75 तासामध्ये आपल्याला संपवायचं आहे. एका आठवड्यामध्ये 3 लेक्चर होत असतात. त्याचा स्कोप काय? दिस कोर्स इज डिझाईन टू इनफॅक्ट बेसिक नॉलेज अँड स्किल ऑन द आर्ट्स अँड सायन्स ऑफ फॉर्म्युलेटिंग अँड डिस्पॅसिंग डिफरंट फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म. बेसिक नॉलेज आणि स्किल आपल्याला सायन्समध्ये फॉर्म्युलेटिंग आणि डिस्पेन्सिंग करण्यासाठी डिफरंट फार्मास्युटिक्सचे डोस आपल्याला अनुभवायचे आहेत आणि म्हणजे आपल्याला तयार करायचे आहेत व त्यांचा अभ्यास करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह काय असतील? बेसिक्स कन्सेप्ट, टाईप्स ऑफ नीड. बेसिक्स कन्सेप्ट म्हणजे आपल्या साध्या कन्सेप्ट, त्यांचे टाईप्स, त्यांचे नीड्स. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, मेथड ऑफ प्रिपरेशन, फॉर्म्युलेशन. म्हणजे त्या आपल्या एखादी क्रीम, लोशन वगैरे काही असेल त्याच्यामध्ये आपण जर समजा ॲडव्हान्टेजेस, त्यांचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, मेथड ऑफ प्रिपरेशन काय आणि फॉर्म्युलेशन काय आहेत. त्यामध्ये 3 नंबरचा पॉईंट आहे पॅकेजिंग अँड लेबलिंग. पॅकेजिंग अँड लेबलिंगमध्ये आपण हे शिकणार आहोत की पॅकेजिंग कशी केली जाते, त्याच्यावर लेबल कशी केले जाते. त्यानंतर आपण बेसिक क्वालिटी कंट्रोल टेस्ट आपण बघणार आहोत सर्व प्रकारच्या टॅबलेट कॅप्सूलच्या. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ क्वालिटी अश्युरन्स आणि गुड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिस ते पण बघणार आहोत. हे आहे करिअर ऑब्जेक्टिव्ह, कोर्स ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप आपल्या फार्मास्युटिक्स विषयाचे, जे की आपल्याला डी फार्मसी फर्स्ट इयरमध्ये शिकायचे आहे. सो कोर्स आउटकम काय असेल, म्हणजे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण फार्मास्युटिक्स विषय शिकल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी अनुभवायला भेटतील. पहिले आहे अपॉन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स द स्टुडंट विल बी एबल टू. स्टुडंट खालच्या गोष्टी सर्व मान्य करते, ते 3 पॉईंट दिलेले आहेत. एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, क्वालिटी कंट्रोल टेस्ट फॉर डिफरंट डोसेस फॉर्म. म्हणजे वेगवेगळ्या ॲडव्हान्टेजेस आपण क्वालिटी अश्युरन्स डिफरंट यांचे वेगवेगळ्या डोसेसचे आपण एक्सप्लेन करू शकू. डिस्क्राईब अबाउट द डिफरंट डोसेस फ्रॉम अँड देअर फॉर्म्युलेशन. म्हणजे सर्व डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल क्रीम, लोशन, ऑइंटमेंट, सस्पेन्शन, इमल्शनचे यांचे सर्वांचे डोस आपण फॉर्म्युलेशन करू शकतो. त्यानंतर डिस्कस द इम्पॉर्टन्स क्वालिटी अश्युरन्स, गुड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिस. क्वालिटी अश्युरन्समध्ये आपला मेन रोल आपण वापरू शकतो सिटिक्समुळे. सो कंटेंट ऑफ फार्मास्युटिक्सचे कंटेंट काय आहेत, आपले इंडेक्स म्हणतो आपण त्याला. त्याच्या चॅप्टर 1 मध्ये आपल्याला शिकायचे आहे. टोटल हार्स आहेत 7 तासामध्ये आपल्याला पहिला चॅप्टर कव्हर करायचा आहे. त्यामध्ये आपण हिस्ट्री ऑफ प्रोपोर्शनल ऑफ फार्मसी इन इंडिया इन रिलेशन टू फार्मसी एज्युकेशन. जो हिस्ट्री ऑफ प्रपोर्शन आपलं फार्मसी ऑफ इंडियामध्ये रिलेशन इन फार्मसी एज्युकेशनमध्ये आपलं एज्युकेशन जो आपण फार्मसी करतो, फार्मसी प्रॅक्टिस करतो, वेरियस प्रोफेशनल असोसिएशन करतो, त्यामध्ये आपल्याला फार्मसी ॲज अ करिअर, फार्माकोपिया इंट्रोडक्शन, त्यामध्ये इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, नॅशनल फॉर्म्युलरी अँड एक्स्ट्रा फार्माकोलॉजिकल फ्युचर्स. आपण इंडियन फार्माकोलॉजी म्हणून फार्माकोलॉजी नावाचा एक चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण शिकू. सो हे आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला इतकं शिकायचं आहे. चॅप्टर 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला 5 तासामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल काय असते, आपलं पॅकेजिंग मटेरियल आपण कसं करतो, त्याचे टाईप्स काय आहेत, त्याचे क्रायटेरिया काय, ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय आणि ग्लासेस काय. आपल्याला ग्लासेस, प्लास्टिक, मेटल, रबर हे ॲज अ पॅकेजिंग मटेरियल म्हणून आपण यूज करतो. पण त्याचे टाईप्स काय, त्याचे सिलेक्शन क्रायटेरिया आपण कसं सिलेक्शन करतो, ॲडव्हान्टेजेस काय, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, आपण सर्व बघणार आहोत. हे सर्व आपल्याला चॅप्टर 2 मध्ये शिकायचे आहे. चॅप्टर 4 टोटल 9 हावर युनिट ऑपरेशन. सॉरी, तर चॅप्टर 3 असायला पाहिजे, पण थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे आपल्याला
सो चॅप्टर 3 टोटल हार्स 9. युनिट ऑपरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की खालीलप्रमाणे साईज रिडक्शन, साईज सेपरेशन, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, ड्रायिंग अँड एक्स्ट्रॅक्शन. त्यामध्ये आपल्याला काय शिकायचे? डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, ॲप्लिकेशन, प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, इतकंच शिकायचं आहे त्याचं. त्यामध्ये पहिला आहे आपला साईज रिडक्शन. साईज रिडक्शनमध्ये आपल्याला काय शिकायचे? हॅमर मिल अँड बाल मिल. हॅमर मिलचे आपल्याला डेफिनेशन बघायचे आहे, ऑब्जेक्टिव्ह बघायचं आहे, ॲप्लिकेशन बघायचं आहे, प्रिन्सिपल बघायचं आहे, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. त्याचं प्रिन्सिपल आणि तो कसा वापरतो, काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. साईज सेपरेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? क्लासिफिकेशन पावडर, आपल्या पावडरचे क्लासिफिकेशन, कोर्स पावडर, डिस्पर्स पावडर, अकॉर्डिंग टू IP म्हणजे इंडियन फार्माकोपियानुसार जे पावडरचे फॉर्म करतात, स्यूज वगैरे आपल्याला म्हणतो त्याला आपण, त्याच्यानुसार आपल्याला होते. त्यानंतर सायक्लॉन सेपरेटर, सीव्ज अँड स्टँडर्ड ऑफ सीव्ज. म्हणजे पावडरचे क्लासिफिकेशन झाल्यानंतर सायक्लॉन सेपरेटर्स आपल्याला त्याचं पण ॲप्लिकेशन, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग शिकायचे आहे. आणि स्टँडर्ड ऑफ सीव्ज जे आपले असते सीव्ज तर ते आपल्याला शिकायचे आहे. मिक्सिंग, नेक्स्ट टॉपिक आहे मिक्सिंग. मिक्सिंगमध्ये आपल्याला आहे तर बघा ॲपरेटस, डबल कोन ब्लेंडर, टर्बिन मिक्सर, ट्रिपल लोअर मिल अँड सिल्वर्सन मिक्सर, होमिनायझेशन. याचे आपल्याला ॲप्लिकेशन, प्रिन्सिपल, ऑब्जेक्टिव्ह, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, डेफिनेशन सिस्टमॅटिक आपल्याला शिकायचे आहे. फिल्ट्रेशनमध्ये आपल्याला थेअरी शिकायची, फिल्ट्रेशनची डिफाईनमध्ये फिल्ट्रेशन यायचं. त्यामध्ये 2 टाईप पडतात, एक मेम्ब्रेन फिल्टर आणि सिंटर्ड ग्लास फिल्टर. त्याचे आपल्याला डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, ॲप्लिकेशन, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग पण शिकण्यासाठी आहे. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? एक्स्ट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय असतं, का क्लासिफिकेशन काय एक्स्ट्रॅक्शनचे क्लासिफिकेशनमध्ये येते मॅसेरेशन, ॲगिटेशन, डिकॉक्शन, असे आपल्याला क्लासिफिकेशन मेथड बघायचे आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन बघायचे आहेत. हे आहे पूर्ण आपला चॅप्टर 3मध्ये आहे. तर प्रिंटिंग मिस्टेकमध्ये चॅप्टर 4 आले तिथं. हे आपल्याला 9 तासामध्ये कंप्लीट करायचे आहे. नेक्स्ट चॅप्टर 4 होता. टोटल आपल्याला 40 घंट्यामध्ये हे कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये हा सर्वात फार्मास्युटिक्सचा मेन पार्ट आहे आणि सर्वात मोठा चॅप्टर म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. त्यामध्ये आपल्याला चॅप्टर 4मध्ये काय शिकायचं आहे की टॅबलेट, कॅप्सूल, लिक्विड ओरल प्रिपरेशन, टॉपिकल प्रिपरेशन, नझल प्रिपरेशन, पावडर अँड ग्रॅन्युल्स, स्टेराइल फॉर्म्युलेशन, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट. सो टॅबलेटमध्ये काय? कोटेड, अनकोटेड. जेव्हा आपण शुगर कोटिंग करतो किंवा अनकोटेड नुसती कोट करतो किंवा मग व्हेरियस मॉडिफाईड टॅबलेट, जसं की सस्टेन रिलीज असते, पटकन कमी करणं, एक्सटेंडेड रिलीज असते, फास्ट डिझॉल्व होऊ शकते आणि डबल लेअरची पण असू शकते. टॅबलेटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की टॅबलेटची डेफिनेशन, टॅबलेटचे क्लासिफिकेशन, क्लोटेड टॅबलेट असते का नॉन क्लोटेड टॅबलेट असते, कोणत्या व्हेरियस मॉडिफिकेशन टॅबलेट्स आहे त्यांचे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे कॅप्सूल. कॅप्सूलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की हार्ड अँड सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. म्हणजे कॅप्सूलचे 2 प्रकार पडत असतात. एक म्हणजे हार्ड जिलॅटिन कॅप्सूल, दुसरी आहे सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. तर हार्ड जिलॅटिन कॅप्सूलमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या कॅप्सूलचे क्लासिफिकेशन येतात. त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल टेस्ट येते. त्यानंतर त्यांचे सर्व प्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि प्रिपरेशन बघायचं आहे. तसंच सेम सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. आणि मेन म्हणजे कॅप्सूलमधून एक क्वेश्चन येऊ शकतो की डिफरन्स बिटवीन हार्ड जिलॅटिन अँड सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल, हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे लिक्विड ओरल प्रिपरेशन. लिक्विड ओरल प्रिपरेशन म्हणजे लिक्विड डोसेस फॉर्म. त्यामध्ये आपल्याला सोल्युशन, सिरप, एलिक्झर, इमल्शन, सस्पेन्शन, ड्राय पावडर अँड रिकन्स्टिट्यूशन. सोल्युशन आपलं कसं असतं ते आपल्याला बघायचं आहे, त्याची प्रिपरेशन आणि एक एक्झाम्पल बघायचं आहे. सिरप कसं बनवतात त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला बनवायची आहे. एलिक्झर कसं असते ते आपल्याला बघायचं आहे. इमल्शन, सस्पेन्शन, लिक्विड डोसेस फॉर्म, सस्पेन्शन, WO टाईप, ड्राय पावडर कसं असते, त्याचं रिकन्स्टिट्यूशन कसं असते ते आपल्याला बघायचं आहे. टॉपिकल प्रिपरेशन म्हणजे ते एक्सटर्नल बॉडीला आपण लावत असतो. जसे एक्झाम्पल ऑइंटमेंट, क्रीम, पेस्ट, जेल, लिलिमेंट अँड लोशन, सपोजिटरी अँड प्रिसिरीज. ऑइंटमेंट, क्रीम, पेस्ट, जेल, एलिमेंट, लोशन हे आहे आपल्या टॉपिकल प्रिपरेशनचे पार्ट आहे. सपोजिटरी आणि पेस्ट्रीज पण आपल्या टॉपिकल प्रिपरेशनमध्ये आपण सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन बघणार आहेत. 5वा आहे नाझेल प्रिपरेशन अँड इयर प्रिपरेशन. म्हणजे आपल्या कानाचे आणि नाकाच्या पण प्रिपरेशनमध्ये आपण इयर ड्रॉप आणि नाझेल ड्रॉप वगैरे आपण बघणार आहोत. पावडर अँड ग्रॅन्युल.
इमल्सिफिकेशन डस्टिंग पावडर, इफरवर्सन पावडर अँड इफरवर्सन ग्रॅन्युअल. आपल्याला इफरवर्सन पावडर बनवायचे जे की आपल्याला आपल्या वॉटरमध्ये डिझॉल्व होते. डस्टिंग पावडर बनवायचे आणि इफरवर्सन ग्रॅन्युअल पण बनवायचे. स्टेराईल फॉर्म्युलेशन, इंजेक्टेबल आय ड्रॉप अँड आय ऑइंटमेंट. इंजेक्टेबल प्रिपरेशन बनवायचे. स्टेराईल प्रोडक्शन फॉर्म्युलेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम जे सेफ्टी आपण म्हणतो इंजेक्शन, आय ड्रॉप्स अँड आय ऑइंटमेंट, तर ते आपल्याला स्टेराईल फॉर्म्युलेशनमध्ये बनवायचं आहे. इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्टमध्ये आपल्याला काय बनायचं, सेरा, वॅक्सिन, टॉक्सिल, त्याचे मॅन्युफॅक्चरच्या मेथड कशा असतात ते आपल्याला बघायचं आहे. ओव्हरऑल याच्या टॉपिकमध्ये आपल्याला बरंच काही शिकायचं आहे. अजून पण पुढे अजून पण चॅप्टर 4मध्ये आपण बघणार आहोत. टोटल हार्स आहेत 5. बेसिक स्ट्रक्चर, लेआउट सेक्शन, ॲक्टिव्हिटी ऑफ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चर्ड प्लॅन, क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी ॲश्युरन्समध्ये काय असते याची डेफिनेशन बघायची आपल्याला. कन्सेप्ट ऑफ क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे कन्सेप्ट काय नेमकं क्वालिटी कंट्रोलची आणि क्वालिटी ॲश्युरन्सची. आणि करंट्स गुड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिस, गुड मॅन्युफॅक्चर प्रॅक्टिस म्हणजे काय, CGMP. आणि इंट्रोडक्शन, कॅलिब्रेशन अँड व्हॅलिडेशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये हा आपल्याला 5 घंट्यात कंप्लीट करायचा आहे. सो 7वा जो टॉपिक आहे टोटल 5 घंट्यात, त्याच्यात आपण नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, जो आपण सर्व ड्रग आपण बनवलेला असतो त्याच्यावर आपण काय क्लासिफिकेशन करून नॉवेल ड्रग कसं देऊ शकतो, इंट्रोडक्शन कसे द्यायची पद्धत असते ते आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, त्याचे एक्झाम्पल, ॲडव्हान्टेजेस अँड चॅलेंज म्हणजे चॅलेंज फ्युचरमध्ये काय असतील आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस हे बघणार आहोत. त्यानंतर आपण प्रॅक्टिकल काय असू शकते, फार्मास्युटिकचे प्रॅक्टिकल काय असू शकते, त्याच्यामध्ये त्याचा कोर्स कोड आहे ER2011P. तो पण 75 तासातच कंप्लीट करावं लागते. 3 hours पर वीकमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं पण प्रिपेअर करावं लागते. फार्मास्युटिक्समध्ये प्रॅक्टिकल हे इम्पॉर्टंट मानले जाते. जेवढे थेअरीला आपण वाचत असतो तेवढंच आपल्याला प्रॅक्टिकलकडे पण तेवढंच लक्ष द्यावे लागते. स्कोप, This course is designed to train the student in formulating and dispensing common pharmaceutical dosage form. म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्टुडंट फॉर्म्युलेटिंग अँड डिस्पेन्सिंग करत असताना त्यांना ट्रेन केलं जाईल आणि त्यांचे फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म कसे निर्माण करतात हे त्यांना कोर्स ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामध्ये काय, कॅल्क्युलेशन वर्किंग फॉर्म्युला फॉर ऑफिशियल मास्टर फॉर्म्युला म्हणजे आपण ड्रग कॅल्क्युलेट करताना त्याचा ऑफिशियल मास्टर फॉर्म्युला वापरून कसा वर्किंग करतो हे याचं कॅल्क्युलेशन कसं काढतो ते आपल्याला त्याचं कोर्समध्ये बघायचं आहे. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ डोसेस फॉर्म बेस्ड ऑन वर्किंग, फॉर्म्युलेशन डोसेस फॉर्म कसं करतात ते बघायचं आहे. ॲप्रोप्रिएट पॅकेजिंग अँड लेबलिंग रिक्वायरमेंट, काय रिक्वायरमेंट आहे ते बघायचं आहे. मेथड ऑफ बेसिक क्वालिटी कंट्रोल टेक म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या जे आपण स्टेप मागच्या थिअरीमध्ये बघितलं आहे तेच प्रॅक्टिकलमध्ये पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर कोर्स आउटकम म्हणजे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर काय आपल्याला वर्किंग फॉर्म्युला मास्टर फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेटर आपल्याला वर्किंग करता येईल, कॅल्क्युलेट आपल्याला नीट जमेल, फॉर्म्युलेशन आपल्याला करता येईल, डिस्पेन्ससाठी लेबल तयार करता येईल, मेन पार्ट नेसेसरी प्रोडक्ट अँड पेशंट इन्फॉर्मेशनसाठी, परफॉर्म द बेसिक क्वालिटी कंट्रोल टेक, कॉमन डोसेस फॉर्म आपल्याला बघता येईल. सो काय करता येईल 2 पॉईंट आहेत बघा. हँडलिंग अँड रिफिलिंग इन द ऑफिशियल रेफरन्स, फार्माकोपिया फॉर्म्युले ETC फॉर रिट्युअरिंग फॉर्म्युले प्रोसिजर. आपल्याला हँडलिंग अँड रिफरिंग ऑफिशियल रेफरन्सची बघता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला फार्माकोपिया काय करते, फॉर्म्युलरीज काय ते बघता येईल. त्यानंतर सेकंड, फॉर्म्युलेशन ऑफ होल अँड डोसेस फॉर्म ॲज पर मोनोग्राफ स्टँडर्ड अँड डिस्पेन्सिंग विथ अप्रोप्रिएट पॅकेजिंग अँड लेबलिंग. आपल्याला खाली दिलेल्या सर्वांचे आपल्याला फॉर्म्युलेशन अँड डोसेस फॉर्म आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये पहिलं आहे लिक्विड ओरल, इमल्शन, सस्पेन्शन, ऑइंटमेंट अँड क्रीम. तर लिक्विड ओरलमध्ये काय सिम्पल सिरपची आपल्याला प्रोसिजर आणि मॅन्युफॅक्चर कसं होतं ते बघायचं आहे. पिपराझिन सिट्रेट इलिक्झर आपल्याला बघायचं आहे. इलिक्झर म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर सोल्युशन बनवायचं आपल्याला स्ट्रॉंग आणि ॲक्वस आयोडीन सोल्युशनचं. त्यानंतर इमल्शन, कॅस्टर ऑइल इमल्शन, कॉड लिव्हर ऑइल इमल्शन, ऑइल इमल्शन आपल्याला बनवायचं आहे. सस्पेन्शनमध्ये काय बनवायचं, कॅलमाइन लोशन बनवायचं आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिक्सचर बनवायचं आहे. ऑइंटमेंटमध्ये आपल्याला सिम्पल ऑइंटमेंट बेस, सर्पल ऑइंटमेंट बनवायचं आहे. आणि क्रीममध्ये काय सिट्रमाइड वगैरे एक क्रीम आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर
उरलेला पार्ट लिलिमेंट आपल्याला टर्पेंटाइन लिलिमेंटबद्दल बघायचं आहे. ड्राय पावडर, इफरवर्सन पावडर, ग्रॅन्युल, डस्टिंग पावडर, स्टेराइल इंजेक्शन, नॉर्मल सलाईन, कॅल्शियम ग्लायकोनेट इंजेक्शन, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल काय आहे त्याचा आपल्याला, एंडोमिथॅसिन कॅप्सूल कशी, टेट्रासायक्लिन कॅप्सूल कशी असते ते बघायचं आहे. टॅबलेटमध्ये आपल्याला ग्रॅन्युल करायचे आहेत पॅरासिटामॉलचे. त्यानुसार आपल्याला हे सर्व आपले प्रॅक्टिकलचे पार्ट असतील. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट येते फार्मास्युटिक्समध्ये की काय प्रॅक्टिकल आपल्याला मॅन्युफॅक्चर प्रोसेस वगैरे असे असतात. एक्झाम्पल त्यांनी टॅबलेटचं सांगितलं आहे त्याचं आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन देतात. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आपल्याला समजावून सांगतात मशिनी आपल्या जे आपण वापरतो फिॲबिलिटी टेस्ट, त्यानंतर डिसइंटिग्रेशन टेस्ट वगैरे, त्यासाठी आपल्याला ग्रॅन्युल तयार करण्यासाठी, सीव मोजण्यासाठी ज्या मशिनीज असतात त्या आपल्याला कॉलेजमध्ये आपल्याला आपले शिक्षकच समजावून सांगतात. अप्रोप्रिएट मेथड काय असते त्याची युजेस, स्टोरेज ऑफ फेशियल डोसेस फॉर्म इन्क्लुडिंग डिफरंट टाईप्स ऑफ इनहेलर, स्पेशल इन्सुलिन पेन आपल्याला बघायचं आहे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये क्वालिटी कंट्रोल अँड इव्हॉल्युशन आपल्याला टॅबलेट, कॅप्सूल, इमल्शन, स्टराईल इंजेक्शन ॲज पर त्याच्या मोनोग्राफनुसार आपल्याला तयार करायचं आहे. आणि मेन लास्ट मुद्दा आपल्या फार्मास्युटिक्समध्ये हे आहे की द स्टुडंट असाइनमेंट असते आपल्या. द स्टुडंट शेल बी आस्क्ड टू सबमिट रिटर्न असाइनमेंट ऑन द फॉलोइंग टॉपिक. खालच्या टॉपिकनुसार आपले कोणते तरी टॉपिक असतो. 1 असाइनमेंट पर स्टुडंट आर पर सेशनल पिरियड. एका सेशनलला एक असाइनमेंट आपल्याला कोणता पण एक टॉपिकनुसार आपल्याला भेटू शकतो. सो थँक्यू. आपल्या लेक्चरवर आपण रोज लेक्चर संदर्भित आपण टाकून ठेवत असतो, पण आपल्याला लवकरच आपल्या लेक्चर सुरू करायचे आहे. तरी पण आपण सहकार्य करून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करावं, जेणेकरून डी फार्मसी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण भेटेल. आणि अधिक माहितीसाठी आम्हाला इंस्टाग्राम ID दिलेली आहे, ईमेल दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करावा. नाहीतर आणि सगळ्यांनी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं जॉईन करून घ्यावी. लवकरच आपण नेक्स्ट पार्टसाठी भेटू. थँक्यू.